क्रमी वेळ तो तत्वचिंतानुवादे, न लिंपे कदादंभवादे विवादे, करी सुख संवाद जाऊ गमाचा, जगी धन्य तो दास सर्वोत्तमाचा. श्रीराम. आपण जे शिकतो वाचतो त्याचा मनात सतत विचार करणे आणि उपयोग नसलेल्या गोष्टींसाठी वितंडवाद न घालणेच बरोबर, असा थोडक्यात अर्थ या श्लोकाचा सांगता येईल. आजूबाजूच्या माणसांबरोबर वावरताना सगळ्या छोट्या मोठ्या गोष्टींचा नीट विचार करावा लागतो. काय शिकायचं, कसं वागायचं, काय बोलायचं हे नुसतं सांगून वाचून प्रत्येक वेळी कळेलच असं नाही. त्यासाठी अनुभव घ्यावा लागतो. त्या अनुभवाच्या आधारे विचार करून पुढे तसंच वागावं लागतं. आता असं बघ, तू नाच शिकत असशील किंवा कराटे खेळायला जात असशील, तिथं काही चुकलं तर शिक्षक परत दाखवतात. मग तुझी चूक तू दुरुस्त करतेस. प्रत्येक गोष्टीत तसा विचार असतो ना. गणित सोडवताना, गोष्ट सांगताना, निबंध लिहिताना तू विचार करतेस ना काहीतरी. म्हणूनच कोणतीही गोष्ट करण्यापूर्वी पूर्ण विचार करावा. त्यासाठी काय प्रयत्न करावे लागतील हेही बघावे लागते. पोहायला गेलीस तर एकदम पाण्यात उडी मारतेस का? नाही ना. आधी कपडे बदलून, शॉवर घेऊन, कॅप घालून उतरतेस ना पाण्यात. पोहायला येत असेल तर उडी मारतो आपण, नाहीतर रॉडला धरून उतरतो ना पाण्यात. तसंच प्रत्येक गोष्ट करताना आधी विचार करावा. अडचण आली तर काय करायचं ते बघावं आणि नंतरच कामाला लागावे. सकाळी उठल्यावर तशीच धावत शाळेत जात नाहीस ना, नीट आवरून जातेस. तसंच खूपदा कुठल्या तरी बिनकामाच्या गोष्टीवर वितंडवाद घालून आपली शक्ती ताकद वाया घालवतो. तसे न करता तो वेळ चांगल्या कामी खर्च करावा. गणिताच्या बरोबर उत्तरासाठी वाद जरूर घालावा, पण TV, मोबाईल असल्या गोष्टींसाठी वाद घालणे म्हणजे व्यर्थ वेळ वाया घालवणे आहे. तोच वेळ कपड्यांच्या घड्या घालणे, कपाट आवरून ठेवणे, उद्याच्या शाळेचं दप्तर आवरून ठेवणे अशा कामांसाठी वापरता येईल. यासाठीच समर्थ आपल्याला सांगतात, वेळेचा उपयोग नीट करा. एकदा गेलेली वेळ परत येत नाही. तोंडातून चुकीचा शब्द बाहेर पडला की परत मागे आणता येत नाही. चुकीचा शब्द वापरण्याऐवजी तोंडातून श्रीरामाचे नाव बाहेर पडू दे, तेच सगळ्यांसाठी हिताचे आहे. जय जय रघुवीर समर्थ.